एका महिलेने KYCच्या नावाखाली एका व्यक्तीने आपल्याकडे शरीर सुखाची मागणी केल्यासंदर्भात एक फिर्याद दिलेली, नेमकं काय करतात? जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गेंदालाल मिल परिसरातील पीडित महिलांनी आमच्या शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती की त्यांच्या पतीचे मित्र त्यांनी त्यांच्याकडे KYCचे डॉक्युमेंट्स अपडेट करण्याच्या निमित्ताने घरी येऊन जवळीक निर्माण करायचा प्रयत्न केला होता आणि सांगितलं होतं की तुम्ही मला आवडतात आणि त्याबद्दल त्यांना विचारपूस केलेली होती. अन्य महिलेलाही प्रेम संबंध ठेवा म्हणून असं एक त्याने केलेलं आहे की या प्रकारावरून गेंदालाल मिल परिसरातीलच एका महिलेला माहीत पडलं, पीडितेला, की या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल होत आहे. तर त्या देखील आल्या होत्या. त्यांनी असंच म्हटलं होतं की मला एका शासकीय योजनेच्या डॉक्युमेंट संदर्भात गेलो असता तेव्हा यांनी माझ्याकडे नंबरची मागणी केली होती आणि मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. पीडित महिला आहे सर, त्या पीडित महिलेचं असं म्हणणं की शरीर सुखाची मागणी केली, त्यांनी शारीरिक संबंध ठेवावे असं म्हटलं आहे. हो, त्यांनी उल्लेख केला आहे फिर्यादीमध्ये, परंतु ते त्यांच्या नवऱ्याचे मित्रच आहेत म्हणून त्यांच्या घरी आलेले होते आणि त्यांच्यात ते संभाषण झालं होतं आणि त्यांनी त्या पीडितेने सांगितलं होतं की हा प्रकार मी माझ्या नवऱ्याला सांगणार आहे तुझ्या विरुद्ध. नवऱ्याला सांगितल्यानंतर सर त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. त्याच्यानंतर पण हा परत तिच्या घरी जात होता, तिला बघत होता, पाठलाग करत होता असं पण तक्रारीत म्हटलं. हा जानेवारी महिन्यातला प्रकार आहे. मग पीडितेने त्यांच्या नवऱ्याला सांगितलं होतं, त्यानंतर देखील त्याचा प्रकार थांबला नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिलेली आहे. सर, काय गुन्हा दाखल करण्यात आलेला? आरोपीची पार्श्वभूमी काय? गुन्हा आता पीडितेच्या तक्रारीवरून पाठलाग करणे, मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न करणे आणि याच्यात सतत महिलेला त्रास देणे या संदर्भात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीचं नाव काय सर आणि आरोपीची पार्श्वभूमी काय? आरोपी गोकुळ रमेश चव्हाण म्हणून आहे. तो त्याच गेंदालाल मिल परिसरातल्या पुढच्या भागात जवळच राहणारा आहे आणि तिथून तो समाजसेवेच्या माध्यमातून किंवा CSC सेंटरच्या माध्यमातून मतदारांना किंवा नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे असं काम करत असल्याचे ते आम्हाला सांगत होतं. त्याला अटक वगैरे केली की सर या प्रकरणात? नाही, आरोपीचा शोध चालू आहे. सर, एकंदरीत आरोपीची पार्श्वभूमी बघता त्याने 2 महिलांसोबत असं कृत्य केलेलं, आणखी काही इतर महिलांसोबत असं केल्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जाते, त्या अनुषंगाने पोलीस तपास करते. नाही, तसं अजून कोणी पुढे आलेलं नाही तक्रार द्यायला. आमच्या तपासी अंमलदारांनी जबाब वगैरे नोंदवलेत त्या भागातले, परंतु त्यानंतर कोणी तक्रार द्यायला आलेली नाही. दोघं महिलांची जबाब घेतली का सर आपण त्या पुण्यातल्या? हो.